विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय
नमस्कार. आपल्या या बारी प्रीमियर लीग पर्व पहिले या सूर्याच्या नाजूक किरणामध्ये हा समाजातील बारी समाजातील पहिला सामना एक समाज एकजुटीकरणाकडे पहिलं पाऊल टाकताना दिसत आहे. ते बारी समाज बांधवातील काही बांधव त्यात हा पहिला सामना आपल्या समोर जो चालू आहे आपल्या समोर जो पहिला सामना सकाळच्या सत्रातील पहिला सामना छत्रपती संभाजीराजे सभागृह विरुद्ध पिंपराळा स्ट्रायकर. यात पिंपराळा स्ट्रायकर हा सामना प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. त्यामध्ये धावसंख्या झाली ती 42 धावा, एक गडी बाद. आखू टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि निश्चितच झेल बाद व्हावं लागेल वैभव बारी याला. पिंपळा स्ट्रायकर संघाला लागताना हा दुसरा झटका. 4 षटक पूर्ण, 42 धावा, 2 गडी बाद. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या चालू आहे. दुसरा झटका लागलाय पिंपराळा वॉरियर्स या संघाला. नवीन फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत. दीपक ताडे दीपक ताडे नवीन फलंदाज. त्यासोबतच आपल्याला नवीन गोलंदाजी मार्कवर दिसतोय यज्ञेश बारी, ज्याने 1 षटक टाकून 7 धावा खर्च केल्या आहेत. निश्चितच या पहिल्या इनिंगचं 5वं षटक, वैयक्तिक दुसरं. पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर मारा, 1 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो तेजस. स्ट्राइक वर असेल तो दीपक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यज्ञेश बारी आपल्याला जाताना दिसतोय. यज्ञेश साठी हा दीपक नवीन फलंदाज असेल. कोणताही चेंडू त्याने आतापर्यंत हाताळला नाहीये. निश्चितच एक ग्राउंड निहाळताना दीपक तायडे काय अचूक टप्प्याचा चेंडू, ऑफसाइडच्या दिशेने गोलंदाजी केली होती. निश्चितच नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. साइड ट्रॅप सापडलाय तिथे. क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, अतिरिक्त खेळाडू, त्यामुळे दिला गेलाय तो नो बॉल. आता फलंदाजाला असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू येणार असेल तो फ्री हिट. सामना करेल तो तेजस. 4था चेंडू मध्ये 19 धावांवर खेळतोय. एक मोठा फटका खेळण्याचा फ्री चान्स त्याला आता दिलेला आहे पंचांनी. निश्चितच अपेक्षा असेल त्याच्या संघाला एक मोठ्या षटकाराची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाइडच्या दिशेला. अचूक मारा, निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज यज्ञेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाची चाल ओळखतोय, फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करतोय. अतिशय चालक गोलंदाज, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकून 2 धावा खर्च केल्या आहेत. पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजांना. टप्प्याचा चेंडू लेट कट खेळलाय आणि निश्चितच मिळेल तो चौकार. कन्हैया भाऊ बारी यांच्या होर्डिंगला जाऊन धडकलाय तो चेंडू आणि मिळवतोय तो चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यज्ञेश, सामना करेल दीपक. फुलर लाईन चेंडू शांत संयमाने खेळून काढलाय. एक चांगलं क्रिकेट दीपकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. मागील चेंडूवर चौकार आल्यानंतर एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला आलाय. तर स्ट्राईक वर आमंत्रित केलाय ते सेट फलंदाज तेजसला. पुन्हा एकदा चौकार. दीपक ताडे अतिशय दोघही क्षेत्ररक्षकांच्या मधून ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट गेलेला चेंडू आणि मिळवतोय तो चौकार. 5 षटक पूर्ण 54 धावा आतापर्यंत. तर यज्ञेश बारीचा स्पेल आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने टाकला होता. पहिला षटक ज्याने की 7 धावा खर्च केल्या होत्या. मागील षटकामध्ये अतिशय महागडा ठरलाय. 2 षटक पूर्ण 19 धावा खर्च केल्या. यज्ञेश बारी याने 6वं षटक घेऊन बघूयात कर्णधार कोणाला आमंत्रित करतायत. 5 षटक पूर्ण 54 धावा 2 गडी बाद. निश्चितच पुढील अजून येणारे 5 षटक नवीन गोलंदाज आखू टप्प्याचा चेंडू मोठा फटका भिरकावून दिलाय आणि निश्चितच षटकार मिळेल या चेंडूवर. टेनिस क्रिकेट मध्ये आपण सहसा बघतो की शॉर्ट आखू टप्प्याचा चेंडू फलंदाज सहसा सोडत नाही. निश्चितच त्याचप्रमाणे खेळून काढलाय. आता येणाऱ्या या 5 षटकांमध्ये असेच आपल्याला मोठे फटके बघायला मिळतील. कारण अंतिम 5 षटक असतील. त्यातील हे पहिलं षटक. पहिल्याच चेंडूवर आमंत्रण केलंय. षटकार देऊन स्वागत करतोय फलंदाज तेजस. स्लोवर 1 टाकलेला चेंडू एक चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक समजदारीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 20 चेंडूंमध्ये 31 धावांवर खेळतोय तेजस. मोठा फटका आल्यानंतर नॉन स्ट्राईकला जात आहेत दोघे फलंदाज. अतिशय चतुराईने फलंदाजी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक गोलंदाजाचा म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मागील चेंडूवर 1 धाव. तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू विकेट किपरच्या हातात पण मिसफिल्ड झाली आहे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देत आहेत गोलंदाज आणि 1 धाव पळून काढले. असे 2 धावा खर्च झाले. आपण बघू शकतो MK स्पोर्ट्स या लखलखत्या मैदानावर बारी युवा मंच प्रस्तुत बारी प्रीमियर लीग पर्व पहिले. आखू टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला हाताळतोय. गोलंदाजाकडे रिटर्न करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश बारी, ज्यांनी की आतापर्यंत 4 चेंडू टाकून 9 धावा खर्च केल्या आहेत. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. निश्चितच एष्ट्यांचा वर्ण गेला असेल चेंडू, म्हणून पंचांनी वाईट दिलेला नाहीये. पायाला लागलाय. मोठा फटका मिळवतोय 6 धावा. आता मात्र दीपक ताडे यांनी आमंत्रण चढवलंय महेश बारी यांच्या गोलंदाजीवर. या षटकाराने षटक संपवलंय. धावसंख्या झाली आहे 6. षटक पूर्ण 70 धावा 2 गडी बाद.
महेश बारी यांनी 2 षटकांमध्ये 27 धावा खर्च केल्यात, कोणतीही विकेट प्राप्त केली नाहीये. बघूया आता नवीन छत्रपती संभाजीराजे सभागृह या संघाचे कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. मयूर फुसे गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिलं षटक हाताळलंय, 5 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. अतिशय चांगलं षटक हाताळलंय. पहिलं दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक स्पेल मधलं, संघासाठी 7वं. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पण ऑफसाईडच्या दिशेला अतिरिक्त बाहेर असेल चेंडू म्हणून वाईटचा इशारा केलाय पंचांनी. अतिरिक्त धाव देऊन षटकाची सुरुवात करतोय मयूर फुसे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येत वाढ करतोय. 71 धावा, 2 गडी बाद. फसवलं होतं पण नो मान्स लँड मध्ये चेंडू गेलाय आणि 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. ते तेजसला आता स्ट्राईकवर असेल तो दीपक. तिसरा चेंडू टाकण्यासाठी मयूर फुसे आपल्या गोलंदाजी मार्कवर, सामना करायचा दीपक. आता मात्र भिरकावून दिलाय चेंडू, लेग साइडच्या दिशेला मिळवतात षटकार. काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला दीपक भुसेच्या माध्यमातून. सहा चेंडूंमध्ये 17 धावांवर खेळतोय आणि तेजस बारी 22 चेंडूंमध्ये 33 धावांवर. पुन्हा एकदा वाईड. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. थोडं महागडं षटक ठरतंय. फुलटॉस चेंडू उंच उडालाय, निश्चितच फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाली आहे. सहसा आपण बघतो की कॅच सुटली तर एक फलंदाजाला नवीन आत्मविश्वास त्याच्यात शामिल होतो आणि एक मोठे फटके खेळण्याला त्याला पुन्हा एकदा कॉन्फिडन्स हा त्याचा बिल्डअप होत असतो. निश्चितच हा झेल झाला पाहिजे होता, कारण तेवढा वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे. कुठेतरी बिजत झाला, आता तो चेंडू निसटला आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळाला ते दीपक याला. एक्साइटच्या दिशेला जलेबेंना माग. निश्चितच मागच्या चेंडूवर गळीबाद झाला असता, पण आता मात्र षटकार खेचून मारलाय. आक्रमक फलंदाजी दीपकच्या माध्यमातून या एमके स्पोर्टच्या ग्राउंडवर आपल्याला बघायला मिळते. आपल्या संघासाठी एक मोठी इनिंग, शॉर्ट टाइम मध्ये एक मोठी इनिंग. 8 चेंडूंमध्ये 25 धावा कुठून काढल्यात. मागील चेंडूवर झेल झाला असता तर हा षटकार आला नसता. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला फटका खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. दीपक याला 1 धावेने धावसंख्या झाली ती 88 धावा, 2 गडी बाद. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो तेजस बारी याने सुद्धा एक शॉर्ट टाइम मध्ये चांगली इनिंग खेळली. 22 धावा, 22 चेंडूंमध्ये 33 धावा कुठून काढल्यात. आता मात्र हातात चेंडू आहे, बाद व्हावं लागेल. तेजस याला एक मोठा झटका पिंपराळा स्ट्रायकर संघाला लागलाय, कारण सेट बॅट्समन ज्याने की 22 चेंडूंमध्ये 33 धावा खेळून काढल्या होत्या. अतिशय चांगली इनिंग खेळून बाहेर जातोय, मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत. गणेश
गणेश बारी. सात षटक पुन्हा 88 धावा. 3 गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्राइक वर असेल आक्रमक फलंदाज दीपक. गोलंदाज असेल ध्रुव. फुलटॉस चेंडू मोठा फटका निश्चितच षटकार आपल्या डगआउट वर खेचून मारलाय आणि नो बॉल अबाव द हाईटचा नो बॉल दिलाय. पुन्हा एकदा फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट पुढचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरलाय. पुन्हा एकदा चान्स दिलाय. आमंत्रण केलंय फलंदाजाला मोठा फटका घेण्यासाठी कारण या चेंडूवर फलंदाज फक्त धाव बाद होऊ शकतो. पुढचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. 10 चेंडू मध्ये 32 धावा कुठून काढल्यात आपल्या संघाला मागील षटकाराने 95 धावावर नेऊन ठेवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका उंच उडालाय चेंडू. आता मात्र झेल घेतलाय पण फलंदाज सेफ असेल कारण हा चेंडू ह्या होता नो बॉल फ्री हिट होता. अतिरिक्त धाव घेतली आहे. एकच चांगली रनिंग चांगली कॉलिंग दोघाही फलंदाजांमध्ये. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत. शफल होऊन लेगच्या दिशेला फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत का बघूयात आणि झालेत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ध्रुव. गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडला आणि मिळत होते चौकार. या चौकाराने धावसंख्या झाली होती. या चौकाराने आपला संघाचं शतक पूर्ण होत आहे. 103 धावा. ऑफसाइड दिशेने खेळून काढलाय फटका. कट फटका खेळलाय. लेट कट फटका निश्चितच मिळेल. पुन्हा एकदा चौकार. अतिशय महागड षटक ठरतंय. गोलंदाजा नो बॉल. सर्कलचा नो बॉल असेल. सीमारेषे सर्कलच्या सीमारेषेवर 6 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फ्री हिट दिलाय गोलंदाजाने आणि तोही फ्री हिट कोणाला तर दीपक ताडे जो की 14 चेंडूंमध्ये 44 धावांवर अतिशय आक्रमक फलंदाजी. बघूयात अर्धशतक येतंय का. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक असेल कारण पर्व पहिला आहे. इतिहास रचला जाईल बारी समाजातील क्रिकेट लीग मध्ये की पहिलं अर्धशतक दीपक याने फटकावलं होतं. एकच चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. नॉन स्ट्राइक वर गेलाय. सेफ झालाय फलंदाज. आता स्ट्राइक वर असेल नवीन फलंदाज गणेश बारी. यालाही आक्रमक फटके खेळावे लागतील कारण येणारे फक्त 14 चेंडू आता बाकी आहेत. पुलर लाईन चेंडू समोर खेळून काढलाय. 1 धावर धावफलक सुरू केलाय वैयक्तिक. आता स्ट्राइक वर असेल तो शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी दीपक ताडे जो की 15 चेंडू मध्ये 45 धावांवर खेळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कळा घेतली होती
पण कोणतीही धाव नाही दिली आहे गोलंदाज ध्रुव याने. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज. निर्धाव चेंडूने षटक संपवलंय. 8 षटक पूर्ण 110 धावा 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश बारी. चांगला गोलंदाज आहे ज्याने की दोन षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात. आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. तडव्यांच्या दिशेला येतोय. एक मोठा फटका मिळवतोय फलंदाज. 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार मारून स्वागत केलंय यज्ञेशचं. फटका षटकाराचा होता. या षटकाराचे प्रायोजक सुपर 6 चे प्रायोजक डॉक्टर दीप्ती पायघान आणि डॉक्टर राजेंद्र पायघान. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू. आता मात्र निर्धाव. चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचा. तोच चेंडू टाकला होता. फक्त थोडी लाईन चेंज केली. ऑफसाईडच्या दिशेला फटका गोलंदाजीने चेंडू टाकलाय. मागील चेंडू पहिला चेंडू अंगावर होता म्हणून फलंदाज यशस्वी झालाय. दुसरा चेंडू हा ऑफसाईड स्टंपच्या बाहेर होता. फुलर लाईन चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चांगला गोलंदाजी. चांगली कमबॅक म्हणावं लागेल आपल्याला यज्ञेश बारीच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राइक वर असेल दीपक ताडे. 16 चेंडू 45 धावा. सर्वांचं लक्ष त्याच्या अर्धशतकाकडे, कारण पर्व पहिलं आहे. अर्धशतकही पहिलं असेल. इतिहास रचला जाईल बारी समाजातील क्रिकेट लीग मध्ये. आखू टप्प्या चेंडू भिरकावून दिला. या षटकाराने अर्धशतक पूर्ण होत आहे दीपक ताडे याचा. आणि या 6 चे स्पॉन्सर आहेत आपले डॉक्टर दीप्ती पायघान आणि डॉक्टर राजेंद्र पायघान. अतिशय आक्रमक फलंदाजी. 17 चेंडूंमध्ये 51 धावा. काय फटकेबाजी केली आहे दीपक ताडे याने. साजेशी अतिशय नाजूक साजी फटकेबाजी आपल्याला. पुन्हा एकदा आखोटा चेंडू. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि प्रसाद झेल घेण्यात यशस्वी झालाय. एक चांगली इनिंग खेळून फलंदाज दीपक ताडे मैदान सोडतोय. यशस्वी झालाय यज्ञेश दीपकला आउट करण्यात, कारण अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता. प्रसाद याने अतिशय चांगला झेल घेतलाय. निश्चितच जर पहिला झेल झाला असता तर हे अर्धशतक आलं नसतं. कुठेतरी धावसंख्येला थोडा ब्रेक लागला असता. चला लेट असो पण थेट असो काही हरकत नाहीये. नवीन फलंदाज जितेंद्र बारी. आठ 8.5 चेंडूंचा खेळ झालाय. 123 धावा 4 गडी बाद. दोघही नवीन फलंदाज, पण गणेश याने मागील चेंडू मध्ये षटकार लगावला होता. जितू बारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. यज्ञेश शेवटचा चेंडू टाकण्यासाठी यज्ञेश बारी. आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतो की काही मुख्य मान्यवर आपल्याला या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत या ग्राउंडवर. त्या मान्यवरांचं बारी प्रीमियर लीग या क्रिकेट लीगच्या आयोजन समितीकडनं शब्दसमूहाने स्वागत करतो. लेग साइडच्या दिशेला फटका खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे
बघूया 2 धावा घेत आहेत का आणि 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. या 1 धाव्याने षटक संपवलंय. धावसंख्या झाली होती 124 धावा. 4 गडी बाद. येणाऱ्या फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मयूर बारी. शेवटचा चेंडू शेवटचा षटक हाताळण्यासाठी आलाय मयूर बारी. एक जर्सी नंबर आहे युनिक 00. दांडी गोल केली आहे. पहिल्या चेंडूवर बाद केलंय फलंदाजाला. दांडी 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 गुल. आखो टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि मिसफील्ड झाली आहे. चौकार मिळवतोय फलंदाज. फलंदाजाचं नाव सांगायचंय. नंदुबारी. पहिल्या चेंडूवर चौकार मिळवलाय. या षटकामध्ये असेच मोठे फटके आपल्याला बघायला मिळतील कारण येणाऱ्या फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा लॉंग 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 आणि तेवढाच उंच षटकार. सुपर 6 लगावला. या सुपर 6 चे स्पॉन्सर्स डॉक्टर दीप्ती पायघाण आणि डॉक्टर राजेंद्र पायघाण. नंदुबारी यांचा अतिशय आक्रमक फलंदाजी. स्लोवर 1 चेंडू टाकला होता. आता मात्र चांगला कमबॅक गोलंदाजाचं. या षटकामध्ये दोघही फलंदाजी करणारे संघ असेल किंवा गोलंदाजी फटकेबाजी करणारा संघ असेल. पुन्हा एकदा उंच वळण दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चेंडू येतोय आणि षटकार लगावतोय तो नंदुबारी. सुपर 6 लगावतायत डॉक्टर दीप्ती पायघाण आणि डॉक्टर राजेंद्र पायघाण या षटकाराचे स्पॉन्सर्स. गोलंदाजी चांगली चालू होती. पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर एक गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावला होता. नऊ 9.5 चा खेळ झाला. 140 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 16 धावा कुठून काढल्या आहेत. नंदकिशोर बारी येणारा या पहिल्या इनिंगचा येणारा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या दिशेला चेंडू गेलाय. तळम्यांच्या दिशेला क्षेत्ररक्षक धावतोय. एक खूप चांगला फुटवर्क आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळालंय.
आणि कुठेतरी धाव बाद होईल फलंदाज. दोन धावा कंप्लीट झाल्या आहेत. 142 धावा चलक 142 धावा. पिंपळाला स्ट्रायकरची इनिंग संपली आहे. 143 धावांचं लक्ष असेल. तीन घेतले होते, तिसऱ्याला आउट झालाय. दहा षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिली इनिंग संपली आहे. बारी युवा मंच प्रस्तुत बारी प्रीमियर लीग पर्व पहिले. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कन्हैयाभाऊ बारी, चिरंजीव उदय राज नाईक. या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतलाय. त्यामध्ये पहिला संघ असेल छावा वॉरियर्स. टीम ऑनर असतील प्रीतम वराडे. दुसरा संघ असेल श्री छत्रपती संभाजीराजे सभागृह. टीम ऑनर असतील किरण बारी. तिसरा संघ असेल शिरसोली वोल्कॅनो. टीम ऑनर असतील प्रवीण बारी श्री गजानन कंस्ट्रक्शन हरिविठ्ठल नगर. टीम ऑनर असतील गजानन बारी. पाचवा संघ असेल जय अंबे फ्लॉवर. टीम ऑनर योगेश बारी. सहावा टीम असेल पिंपराळा स्ट्रायकर. टीम ऑनर असतील हितेश बारी. सातवा संघ असेल बारी सुपर स्ट्रायकर. टीम ऑनर असतील पंकज बारी. आठवा संघ असेल गुरुकुल बॉईज. टीम ऑनर असतील मनोज बारी. या 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. पहिला पर्व 8 संघांचा सहभाग. सहप्रायोजक असतील सुपर 6 चे प्रायोजक आहे डॉक्टर दीप्ती पायगान आणि डिप्टी डॉक्टर राजेंद्र पायगान. व्हीआयपी लंचचे प्रायोजक यशवंत खंडूबारी. मेन स्पॉन्सर असतील कन्हैया वारी. त्यांच्यासोबतच को स्पॉन्सर असतील उदयराज संजय नाईक.
स्ट्राईकवर असतील मयूर बारी, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज वैभव, गोलंदाज असेल जितू. गोलंदाजी सुरुवात करतील जितू. दोघही फलंदाजांना पाठलाग करायचा आहे 60 चेंडूंमध्ये 143 धावा. कशा प्रकारे फलंदाजी करतायत या सर्कल मध्ये बघूयात. 3 षटकांचा सर्कलचा खेळ असेल. या सर्कलच्या खेळामध्ये मोठे फटके खेळून काढावे लागतील. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय. धावबाद झाले. पहिल्या चेंडूवर धावबाद, एक फुकट विकेट आपल्याला बघायला मिळाली आहे. मयूर श्रावण बारे यांना तंबूत परतावं लागेल. फुकट विकेट देऊन तंबूचा रस्ता गाठलाय नवीन फलंदाज मयूर बारी. पहिल्या चेंडूवर मोठा झटका, सलामीचा फलंदाज परतवलाय. पिंपराळा वॉरियर्सच्या क्षेत्ररक्षकाने म्हणावं लागेल गोलंदाजाने, पण नाही तर क्षेत्ररक्षकाने, कारण रनआउटची विकेट ही क्षेत्ररक्षकाची असते. ज्याने की अर्धशतक झळकावलं दीपक ताडे, त्याने हा चेंडू पकडला होता. वैभव बारी पहिल्या चेंडूवर बसून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फंबलिंग, एक चांगली कॉलिंग. आतापर्यंत जर शांत टेबल आहे दोन चेंडूंमध्ये, कोणतीही धाव खर्च केली नाही. एक गडी बाद झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने खेळून काढलाय. शुभम चेंडूला आळवतोय. एक धाव घेऊन वैयक्तिकही आणि संघाचाही धाव फलक सुरू केलाय वैभव याने. आता स्ट्राईक वर असेल मयूर. बॅटची कळा घेऊन दुसरा झटका दिलाय. काय गोलंदाजी करतायत जितू. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज शून्यावर बाद झालेत. परतावं लागेल मयूर फुसेला. बॅटची कळा घेऊन विकेट किपरच्या हातात चेंडू गेलाय. एक चांगलं विकेट किपरिंग आपल्याला बघायला मिळालंय. संतोष बारी यांच्या माध्यमातून एक चांगला विकेट किपिंग. नवीन फलंदाज यज्ञेश मैदानात जाताना दिसतोय. एक युवा फलंदाज. दोघही फलंदाज जे आहेत ते युवा फलंदाज. कुठेतरी संयमाने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे या दोघही फलंदाजांनी, कारण विजय साकारायचा असेल. विजय साकारायचा. अतिशय सन्मानाने खेळून काढलाय. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय, कारण 2 गडी बाद झाले. 2 फलंदाज शून्यावर तंबूत परतलेत. कुठेतरी संयमाने खेळण्याचा प्रयत्न. 55 चेंडूंमध्ये 142 धावांची आवश्यकता. नो बॉल. पिचच्या बाहेर टप्पा पडल्याने नो बॉल दिलाय पंचांनी. पुढचा येणारा चेंडू असेल यज्ञेश साठी फ्री हिट. बघूयात मोठा फटका खेळतोय का. ऑफसाईडच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची गळा घेऊन फ्री हिट वर एक धाव खर्च करून षटक संपवलंय. एक चांगल्या षटकाची सांगता झाली आहे, कारण 3 धावा झाल्यात. पहिलं षटक पूर्ण 2 गडी बाद. 54 चेंडूंमध्ये 140 धावांची आवश्यकता.
लक्ष फारसं मोठं नाहीये, संयमाने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 9 षटक येणे अजून बाकी आहेत. रिक्वायर्ड रन रेट 15च्या सरासरीने. 2 मोठे फटके, 4 चेंडूंमध्ये संयमाने खेळण्याचा प्रयत्न. नवीन गोलंदाज तुषार बुंदे, संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. कशा प्रकारे हाताळतायत षटक बघूयात. जितू यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलंय. कव्हरच्या दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आता मात्र चांगला संपर्क झालाय. समोरच्या दिशेने येतोय तो चौकार. यज्ञच्या बॅट मधून निघालाय पहिला. वैभवच्या बॅट मधून निघालाय पहिला चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तुषार. सामना करेल वैभव. बसून फटका, काय देखना फटका खेळलाय. सुपर 6 लगावलाय. या 6 चे स्पॉन्सर डॉक्टर दीप्ती पायघन आणि डॉक्टर राजेंद्र पायघन. आता मात्र हल्ला चढवलाय. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चौकार. आता मात्र पंचांचा इशारा आलाय थर्ड अंपायर साठी. अबाव द हाईटचा नो बॉल चेक करण्यासाठी. नो बॉल. पुन्हा एकदा चान्स मिळालाय आणि चौकार आलाय नो बॉल वर. फ्री हिट, मोठा फटका खेळण्यासाठी पुन्हा एकदा वैभवला आमंत्रित केलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चांगला कमबॅक गोलंदाजाचा. फ्री हिट वर 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र यज्ञेश सामना करतील तुषारचा. फुलटॉस चेंडू बॅटची गळा घेऊन निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. दोन षटक पूर्ण 20 धावा.
गोलंदाजी मार्कवर गणेश, वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं. एक लंबा रननी सुरुवात करतील. लेग साईडच्या दिशेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. जर लवकर कलेक्शन झाला असतं तर धावबाद झाला असता वैभव. दोन 2.1 षटकांचा खेळ झालाय. 24 धावा झाल्यात. नेटवर्क इश्यू असल्यामुळे स्कोअर थोडा लेट अपडेट होतोय. 47 चेंडूंमध्ये 119 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू फिरकावून दिलाय. लेफ्ट साइडच्या दिशेने येतोय तो षटकार. सुपर सिक्स स्पॉन्सर दीप्ती पायघान, डॉक्टर राजेंद्र पायघान. यानंतरचा सामना छावा वॉरियर्स आणि शिरसोली व्होल्कॅनो या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस या मंचावर येऊन आपल्या सामन्याची नाणेफेक करायची आहे. वैभव मात्र आता आक्रमक फटकेबाजी करताना दिसतोय. 7 चेंडूंमध्ये 22 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण टायमिंग तेवढी प्रॉपर झाली नाही. अलॉंग द कार्पेट लेग साइडच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 धावावर समाधानी व्हावं लागेल. स्ट्राइक वर आलाय तो आता यतेश. ऑफ साइडच्या लेग साइडच्या दिशेने लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईट कॉल दिला अंपायरांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश. बारी. फटका फसला आहे. गॅप मध्ये फटका आहे आणि मिळतोय तो चौकार. बॅटची कळा घेऊन गॅप मध्ये नौमान स्लँड मध्ये चेंडू टप्पा घेऊन बाउंड्री आली आहे. टायमिंग तेवढी प्रॉपर झाली नव्हती. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅटचे इनसाइड एज लागून लेग साइडच्या दिशेने चेंडू आलाय आणि मिळवलाय तो चौकार. आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जातोय. 1 धावावर समाधानी व्हायला यत्नेशला. स्ट्राइक वर आला आहे तो आता वैभव. यानी की 8 चेंडूंमध्ये 23 धावा कुठून काढल्यात. बघा जसा जसा सामना पुढे जाईल तसं तसं धावा यायला सुरुवात होईल. स्लोवर वन टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 3 षटक पूर्ण धावसंख्या झाली आहे ती 37 धावा 2 गडी बाद. 42 चेंडूंमध्ये 106 धावांची आवश्यकता. बघा छावा वॉरियर्स आणि व्होल्कॅनो शिरसोली व्होल्कॅनो या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी आपल्या लीड्स जे दिली आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या खेळाडूंचे मोबाईल नंबर रजिस्टर करून द्यायचे आहेत. प्रत्येक संघाला सांगण्यात येत आहे कारण पहिला सामना ज्यांचा असेल ऑनलाईन आपण स्कोरिंग करतोय क्रिक हिरोजवर, त्यामध्ये प्लेयर रजिस्टर करावे लागतील तरच त्यांचा स्कोर आपल्याला मोबाईल मध्ये दिसेल. या स्पर्धेमध्ये जे 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर जे ड्रिंक स्टॉल स्पॉन्सर केली आहे ते ड्रिंक स्टॉलचे स्पॉन्सर सोमा नारायण बारी, पेंटर यावलकर, दीपक ताडे
टप्प्याचा चेंडू स्वागत केलंय षटकाराने. दीपक ताडे याचा समाचार घेत आहे. पहिल्या चेंडूवर मारलाय तो षटकार. आता मात्र फलंदाज यत्नेश असेल. आता मात्र फसवलाय पण नॉमस लँड मध्ये चेंडू तुषारच्या हातात जातोय. एक टप्पा घेऊन दीपक ताडे हा जो खेळाडू आहे याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवलंय. मात्र त्याच्या विरुद्ध आता हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर एक धाव. आता स्ट्राईक वर असेल वैभव. दोघही साईडने फटके येणे स्टार्ट झालेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. फुलटॉस चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पण अलॉंग द कार्पेट लेग साईडच्या दिशेला चेंडू येत आहे. तुषारच्या हातात चेंडू गेला आहे. अबाउट द हाईटचा नो बॉल चेक करायचा आहे. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला. चेंडू उंच उडाला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटला आहे. झेल ही सेट बॅट्समन यज्ञेश बारी याचा सुटलाय. बघूया झेल सुटलाय की मॅच सुटली आहे त्यांच्या हातात. कारण यज्ञेशच्या बॅटिंग स्टाईल तर वाटतंय की तो एक चांगला फलंदाज असेलच. स्लोअर वन फटका खेळून काढलाय आणि षटकार मिळवतोय. फ्लॅट षटकार. सुपर सिक्स येतोय आपल्या या MK स्पोर्ट्सच्या ग्राउंडवर. सुपर सिक्स चे स्पॉन्सर डॉक्टर दीप्ती पायघन आणि डॉक्टर राजेंद्र पायघन. आता सरासरीने 15च्या सरासरीने धावा येणं स्टार्ट झाल्यात. रिक्वायर्ड रन रेट 14.83. 4 षटकांचा खेळ झालाय. 54 धावा. मित्रा यावर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे दादा. गोलंदाजी मार्कवर तुषार बुंदे ज्यांनी की पहिलं षटक हाताळलं होतं. 19 धावा दिल्या होत्या. धावसंख्या झाली ती 4 षटक पूर्ण 54 धावा 2 गडी बाद. स्ट्राईकवर असेल तो वैभव. तुषारचा सामना करण्यासाठी वैभव स्ट्राईकवर असेल. 12 चेंडूंमध्ये 31 धावांवर खेळतोय. फुलटॉस चेंडू सरळ हातात आणि आता बाद व्हावं लागेल. मोठा झटका लागलाय वैभवच्या स्वरूपात. तिसरा गडी बाद होतोय. एक सेट बॅट्समनला आउट करण्यात यश मिळालंय. एक युवा फलंदाज अंबुत परतावा लागेल. वैभव याला एक मोठा झटका लागलाय. महेश बारी
चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. तुषार बुंदे याने पहिल्या चेंडूवर एक मोठा झटका फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीराजे सभागृह या संघाला सामना जिंकण्यासाठी 33 चेंडूंमध्ये 89 धावांची आवश्यकता. आता मात्र चालून मारण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू गेलाय. कार्पेटच्या साह्याने एक धाव मिळाली आहे. महेश बारी यांना स्ट्राईकवर असेल. आता तो यज्ञेश 32 चेंडूंमध्ये 88 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून बघायला मिळालंय. मोठा फटका. कोणतीही धाव घेतली नाहीये. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 5 षटक पूर्ण 56 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जायची आहे. जिम सौमा नारायण बारी पेंटर यावलकर यांच्या माध्यमातून ही ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानात जाताना दिसते. यानंतर होणारा सामना आता मात्र 17.40च्या सरासरीने धावसंख्या आवश्यकता आहे. 30 चेंडूंमध्ये 87 धावांची आवश्यकता. दीपक ताडे एक षटक टाकलं होतं. 17 धावा खर्च केल्या होत्या मागील षटकामध्ये. आकूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू उंच गेलाय. शुभम चेंडूच्या खाली बाद व्हावं लागेल. 19 धावांवर यज्ञेश बारी बाद होतोय. वैयक्तिक 19 धावांवर 56 धावांवर 14 गडी बाद झालाय. छावा वॉरियर्स संघाच्या कर्णधारांना विनंती असेल
की त्यांनी प्लेइंग लिस्ट अपडेट करायची आहे, ते लिस्ट आणून द्यायची आहे इकडे. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसत आहेत. विशाल, बघूयात आपल्या नावाप्रमाणेच आपल्या संघासाठी खेळी करतायत का. एक विशाल खेळी करतायत का, कारण सामना जिंकण्यासाठी 29 चेंडूंमध्ये 87 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता गेलाय तो 18च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार लावावे लागतील. ऑफसाईडच्या दिशेने अतिशय अचूक टप्प्यावर मारा करतायत दीपक ताडे. आपण मागील 2 षटकांमध्ये जर बघितलं तर या मागील षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता, तोही मोठा झटका होता वैभवच्या स्वरूपात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या षटकामध्येही पहिल्याच चेंडूवर एक मोठा झटका यज्ञेशच्या स्वरूपात लावलाय. मागील 2 चेंडूंमध्ये सामन्याला कलाटणी दिली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पुन्हा एकदा आता मात्र अतिरिक्त धाव देतोय गोलंदाज व्हाईटच्या स्वरूपात. बघा, या जे आपले समाज बांधवांनी स्पर्धा आयोजन केली आहे बारी प्रीमियर लीग पर्व पहिले, यासाठी शुभेच्छा आल्या त्या. अखिल भारतीय बारी महासंघ इंजिनियर रमेशचंद्र घोलप यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. बघा, आपल्या समाजासाठी लोक आपलं एक एक पाऊल पुढे टाकतायत. निश्चितच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा आपल्याला मोठ्या स्वरूपात बघायला मिळेल. बघा, आपण वारंवार आमंत्रित करतोय टॉस करणाऱ्या संघाला. ज्या स्पर्धा आयोजन केली आपल्या समाज बांधवांची स्पर्धा आहे, थोडं कॉपरेट करायचं आहे. वारंवार अनाऊन्स केलं जात आहे, तरी आपण टॉस का बॉस या मंचाजवळ येत नाहीयेत. एक धावेने काही फारसा फरक पडणार नाही, कारण 24 चेंडूंमध्ये 84 धावांची आवश्यकता आहे. 6 षटक पूर्ण झाले आहेत. 59 धावा. 24 चेंडूंमध्ये 84 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट गेलाय आता मात्र 21 धावांवर. नवीन गोलंदाज संजय वराडे. सामना करतील महेश. अतिशय चांगला यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळत आहे. मागील 2 षटकांमध्ये पूर्णतः सामना आपल्या साइडने झुकवलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक तिथे होता, डायरेक्ट हिट झालाय, पण फलंदाज सेफ असेल. बघा, जर गडीबाद वारंवार गडीबाद होत गेले तर आत्मविश्वास हा एक उंच स्तरावर जाताना दिसतो. निश्चितच त्या प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजीने क्षेत्ररक्षणही केलंय. माफ करा, पिंपराळा वॉरियर्स, पिंपराळा स्ट्रायकर्स या संघाने पूर्णतः सामन्यात पकड बनवून ठेवली आहे. 21 चेंडूंमध्ये 83 धावांची आवश्यकता. 23.71 रिक्वायर्ड रन रेट. रिटायर्ड हर्ट आउट झाले. आपल्या मुख्य मंचावर आपण बघू शकतो टॉस का बॉस. पुढील होणारा सामना दोघही संघाचे कर्णधार
मान्यवर तिथे उपस्थित आहेत. टॉस का बॉस या मंचाचे प्रायोजक राम भाऊ लखन भाऊ वारी यांच्या माध्यमातून टॉस का बॉस हा मंच दिला गेलाय आणि थोडं 2 मिनिटं वेट करायचं आहे. कॅमेरामॅन येत आहेत. आता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता पण पूर्णतः बांधून ठेवलाय गोलंदाजांनी. कोणताही एक मोठा फटका येऊ देत नाहीये. यज्ञेश आणि वैभव बाद झाल्यानंतर एकही मोठा फटका आला नाहीये. एक साजेशी भागीदारी थोडी व्हायला सुरुवात झाली होती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रोहित बारी नवीन फलंदाज. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत. शिरसोली होलक्यानो या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. षटक संपलंय. एक षटक टाकून 2 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय कंजूस षटक हाताळतायत संजय वराडे. आता 18 चेंडूंमध्ये 82 धावा. रिक्वायर्ड रन रेट 27.33. दुसरा फलंदाज रिटायर्ड हटच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला दिसतोय. नवीन बॉलर संतोष बारी जे की आतापर्यंत आपल्याला विकेट किपिंग च्या स्वरूप स्टंपांच्या मागे विकेट किपिंगच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत होते. अतिशय चांगले विकेट किपिंग संतोष बारी यांच्या माध्यमातून झाली होती. बघूया त्याच प्रकारे गोलंदाजी होते का. लेग साइडच्या दिशेला गॅप मध्ये फटका खेळून काढलाय. अलौद कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय पण क्षेत्ररक्षकाने चेंडू वळवलाय. 2 धावांवर खर्च केला. ते 1-1 2-2 धावेने काही फारसा फरक पडणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर, कारण रिक्वायर्ड रन रेट भरपूर मोठा आहे. 17 चेंडूंमध्ये 80 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र उंच उडालाय चेंडू. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. दीपक चेंडू जितू चेंडूच्या मागे. एक धाव घेण्यात यशस्वी झालाय फलंदाज ध्रुव. चालून फटका घेण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकलाय संतोष बारी यांनी. मागील 3 षटकांमध्ये पूर्णतः सामना आपल्याकडे वळवून घेतलाय. अतिशय चांगली गोलंदाजी पिंपराला स्ट्रायकरच्या संघाकडच्या गोलंदाजाकडनं आपल्याला बघायला मिळाली आहे. आता मात्र समोरच्या दिशेला चेंडू येतोय. एक चांगला फुटवर्क क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. या एका धावेने षटक संपलाय. आता 39 रिक्वायर्ड रन रेट आहे. हा सामना तर आता एक करिश्मा किंवा चमत्कार म्हणूयात आपण त्याला, तोच जिंकवू शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण 12 चेंडूंमध्ये 78 धावांची आवश्यकता आणि एक संजय वराडे नवीन गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 2च धावा खर्च केल्या होत्या. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेने धाव फरक सुरू केलाय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. बघा जरा लीग स्टेजचे मॅचेस आहेत. सामना जरी जिंकलेला नसला तरी धावा
काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण रन रेट कुठेतरी मायने करेल क्वालिफायच्या वेळेस. आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल बाद. रोहित बारीला परतावा लागेल. झेल घेतलाय शुभम याने. बारी युवा मंच प्रस्तुत बारी प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये चे मेन स्पॉन्सर कन्हैया भाऊ बारी यांचं आगमन झालेलं आहे. तसेच आपल्या स्टेजवर उपस्थित आहे न्यायाधीश सर संजयजी बुंदे यांचंही स्वागत झालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय आपल्याला राजेश. बघा आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण बघू शकतो या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री कन्हैया भाऊ बारी, त्यांच्यासोबतच काही मान्यवर या स्पर्धेचा व आपल्या समाज बांधवांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या मैदानावर आले. बारी प्रीमियर लीग पर्व पहिले आयोजन समितीच्या तर्फे शब्दसमूहाने तुमचं स्वागत करतो. अतिशय सुरेख झेल, काय झेल घेतलाय आतापर्यंतचा तर म्हणावं लागेल. पहिला सामना आहे मॅच ऑफ द डे फर्स्ट. अतिशय सुरेख झेल, वन हँडेड झेल घेतलाय. राजेश हा तिसरा फलंदाज असेल की जो शून्यावर बाद झालाय. नवीन फलंदाज आकाश मैदानात जाताना दिसताय. बघा ज्या धावेचा प्रेशर जे म्हणतात की 3 आकडी धावसंख्या जी असते तिचा प्रेशर एक वेगळा असतो. 100च्या वरती धावसंख्या गेली तर निश्चितच अशी पडझड आपल्याला बघायला मिळते. डाव सावरण्याचा प्रयत्न जरूर केला होता वैभव आणि यज्ञेश यांनी. कौतुक करावं लागेल दोघंही यंग खेळाडू यांचं, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते तेच जर आतापर्यंत जर राहिले असते तर थोडं सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं. समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. शुभम चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू अडवलाय तो ऋषी याने. अतिशय चांगला थ्रो. जर हा झेल झाला असता तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली असती. पण असं एक चांगलं षटक म्हणावं लागेल, गोलंदाजी म्हणावी लागेल संजय वराडे यांची, कारण आतापर्यंत त्यांनी 4 विकेट 2 विकेट घेतले आहे. पुन्हा एकदम मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आठ 8.5 चा षटक झालाय. खेळ संपलाय. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेला पण क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि झेल पुन्हा एकदा सुटतोय ऋषीच्या हातातून. चेंडू निसटतोय. 2 ड्रॉप केले आहेत ऋषी याने. चला काही फरक पडणार नाहीये, पण जर धावसंख्या छोटी असती आणि जर हे 2 झेल सोडलेले महागात पडू शकतात. आपला खेळ थोडा सुधारवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण लीग स्टेजचे सामने आहेत. थोडाफार चुका होत असतात, पण नॉकआउटच्या स्वरूपात जर सामने असतील तर चुकीला माफी नाही. तिथून डायरेक्ट जो हरेल त्याला बाहेर जावं लागेल. आता गोलंदाजी मार्कवर असेल जितू, ज्याने पहिलं षटक अतिशय कंजूस पद्धतीने हाताळलं होतं. अतिशय चांगला चेंडू. थोडी फंबलिंग जरूर झाली होती. दोन चेंडू शेवटचे या सामन्यातील शेवटचे 2 चेंडू बाकी.
दोन चेंडूंमध्ये 71 धावांची आवश्यकता फक्त फॉर्मॅलिटी उरली आहे या स्पर्धे या मॅच मध्ये. बॅटची गळा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय. एक मोठा विजय साकारलाय पिंपराळा स्ट्रायकर्सच्या संघाने. एक चेंडू मध्ये 71 धावा. आता मात्र झेलबाद व्हावं लागेल. अतिशय कंजूस गोलंदाजी. 2 षटक पूर्ण स्पर्धा संपली. स्ट्रायकर संघाने 70 धावांनी सामना जिंकलाय. छत्रपती संभाजीराजे सभागृह लॉयन वॉरियर्स यांनी सुद्धा खेळ काही कमी केला नाहीये. निश्चितच युवा खेळाडू आहेत. सेकंड करायचं आहे दोघही संघांना. स्पोर्ट्स मेरिट आपल्याला दाखवायची आहे कारण लाईव्ह सामना चालू आहे युट्यूब लाईव्ह वर. एक उदाहरण आपल्याला प्रस्थापित करायचं आहे. पिंपराळा वॉरियर्स विन बाय 70 रन.